नमस्कार मित्रांनो, मी महेश जाधव, अकोला महाराष्ट्र येथून. आज आपण सुप्रसिद्ध असा जिल्हा जिवाजी परभणी, जो जिवाजी परभणी म्हणून सुप्रसिद्ध असा जिल्हा आहे, या परभणी जिल्ह्यामध्ये आपण कानड गावामध्ये आलेलो आहोत. एका शेतकऱ्यांना आपण मल्टीप्लायर दिलं होतं. त्या मल्टीप्लायरची रिझल्ट घेण्याकरता आपण यांच्या बांधावर आलो. आणि दुसरं एक वैशिष्ट्य ज्या गावचे आहेत ते मी तुम्हाला थोडं पुढे गेल्यानंतर सांगणार आहोत. सुरुवातीला आपण रिझल्ट या शेतावर काय आलेले आहेत आपण बघूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? विष्णू दत्तराव शेळके. बरं. आणि तुमचं गाव, तालुका, मुक्काम पोस्ट? गाव कानड, पोस्ट कौसडी, तालुका शेलू. बरं. आता तुम्ही या हळदीला जे मल्टीप्लायरचा वापर केला, हे किती वेळा केला आणि कशा पद्धतीने केला हे थोडं जर सविस्तर सांगितलं तर बाकी शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल. सुरुवातीला मी खतासोबत सोडला, रासायनिक खतामध्ये मिक्स करून. किती सोडला एकरी? एकरी 1 किलो सोडला. 1 किलो. दुसऱ्यानंतर आपलं पाणी केलं, आपलं समजा जेवढ्या टाक्या पडते ते आपल्या हिशोबाचे ड्रिचिंग केली. ड्रिचिंग फवाऱ्या वाटा सोडलं आणि फवारणीमध्ये वापर केला. फवारणीमध्ये वापर केला समजा. बरं. तुम्ही आता या दोन्ही पद्धतीमध्ये वापर केला, जसं बेसल डोसमध्ये आणि फवारणी आपल्या ड्रिचिंगमध्ये प्लस फवारणीमध्ये. तुम्हाला तुमच्या हळदीमध्ये आणि इतर शेतकऱ्यांनी, आता तुम्ही बऱ्याचशा हळदा आहेत बाजूला, तर या शेतकऱ्याच्या हळदीमध्ये आणि तुमच्या हळदीमध्ये काय फरक जाणवला? नाही, मला भरपूर फरक जाणवला त्याच्यामध्ये. काय काय फरक असं वाटतं की तुम्हाला? काय फरक म्हणजे की बाजूच्या शेतकऱ्याची जरा कलर वेगळे, वाढ हे समजा पानाची याची संख्या आहे, रुंदीची लांबीची भरपूर दिसेल. बाजूच्या तेवढी दिसत नाही. अच्छा. म्हणजे तुमचं म्हणणं आलं की पानाची ग्रीनरी, पानाची साईज, फुटव्यांची संख्या, ह्या गोष्टीत सर्व बदल दिसला. म्हणजे आता सध्या फुटवे चालू झालेली दिसेल. बरं. आता या हळदीचं तुमचं दिवस किती झाले पूर्ण? या हळदीला 1.5 महिना झाले. 1.5 महिना. 1.5 महिन्यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो, ही पानाची साईज आपण जर बघितली तर हितभर पानाची साईज झालेली आहे. आणि पानाची साईज प्लस रुंदी लांबी सर्व गोष्टी, ग्रीनरी आणि फुटवे निघायला सुरुवात झाली नेमकाच. आणि फुटव्याची संख्यासुद्धा आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये. ह्या सर्व गोष्टीचा बदल मल्टीप्लायरमुळे झालेला आहे असं हे शेतकरी सांगत आहेत. आपण पूर्ण शेतामधील व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला सर्व प्लॉट हा एक समान अवस्थेमध्ये दिसणार आहे. आणि विशेष जर पाहिलं तर हे जमिनीची क्वालिटी जर बघितली तर मुरमाड टाईप जमीन आहे, तरी पण या हळदीची क्वालिटी जर बघितली तर काळ्या जमीनसारखीच आपल्याला दिसणार. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, गावाचं थोडंसं वैशिष्ट्य सांगायचं आमचा एक इच्छा आहे. कारण आता बऱ्याच शेतकऱ्यांसोबत आमचं बोलणं झालं आणि शेतकरी बऱ्याच दिवसांपासून आमच्याशी कनेक्टिंग आहेत. तर या गावातील शेतकऱ्यांचं असं वैशिष्ट्य आहे की स्वतःचा जो फायदा होतो, हा फायदा दुसऱ्या शेतकऱ्यांना कसं शेअरिंग करून त्यांचा फायदा करता येईल, हा या शेतकऱ्याच्या गावामधील शेतकऱ्यांचा एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण जे रिझल्ट घेतले हे दुसऱ्या शेतकऱ्यांना शेअरिंग करून त्यांचं उत्पादन कसं वाढेल ह्या गोष्टी ते शेअर करतात. तर या गोष्टीचा आम्हाला एक थोडं म्हणजे आनंद वाटला. कारण बरेचसे शेतकरी असे आहेत की आपण वापर करून आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवतात, बऱ्याच लोकांना पाकिटसुद्धा दिसू देत नाही. तर असं एक वैशिष्ट्य या गावचं आहे. आणि भाऊ जवळजवळ मागच्या वर्षीपासून आपल्या हळदीला आणि कपाशीला सुद्धा वापर केलेला आहे. जबरदस्त यांनी रिझल्ट घेतलेले आहेत. तुम्हाला उत्पन्नामध्ये मागच्या वर्षी काय रिझल्ट आले वापर केला तर? मागच्या वर्षी खरं सांगायचं म्हणजे मी मागच्या वर्षी वापरलेलं नव्हतं. तुमच्या बंधूंनी वापरलं होतं? बंधूनं वापरलं होतं. तर माझ्या बंधूला 2 एकरमध्ये 18 ते 20 क्विंटल कापूस झालेला आहे. अच्छा. आणि तुम्हाला किती झाला होता? मला 4 एकरमध्ये बी मला तेवढा कापूस नाही झाला. हे वैशिष्ट्य आहे मल्टीप्लायरचे. यांच्या भावांनी मागच्या वर्षी वापरलं होतं, त्यांना 2 एकरमध्ये 18 ते 20 क्विंटल कापूस झाला होता. आणि यांचं 4 एकर कपाशी क्षेत्र असून फक्त 18 ते 20 क्विंटल कापूस झाला होता. तर शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्याच्या हिशोबानं मी सांगतो की ह्या वर्षी मी बऱ्याच शेतकऱ्याच्या मागून लागवण केलेली आहे. तर मला कापसाचं पोझिशन, वाढ, हे संख्या त्याची फुटव्याची याची लय बरी वाटलेली. बरं. तर त्याच्यामुळं मी पुन्हा अजून रिक्वेस्ट बोलून घेतलं की तुम्हाला की तुम्ही शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. आणि अनेक शेतकऱ्याला मी सांगितलं की बाबा माझ्यासाठी केलेलं आहे, तुम्ही ह्याच्या वर्षी आधी माझ्या शेतकऱ्यांमध्ये येऊन बघा, नंतर तुम्ही वापर करायला घेऊ शकता. हे सांगण्यासाठीच मित्रांनो आपण हा एक व्हिडिओ काढलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा वापर करून कसं आपलं खर्च कमी करून उत्पादन वाढवता येईल. हा जर एक थोड्या क्षेत्रावर आपण वापर केला तर आपले रिझल्ट लक्षात येतील, फार मोठा खर्च होणार नाही आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल. धन्यवाद.